मित्रांनो, हे आहेत ओले काजू म्हणजेच ओल्या बिया। ह्या मित्रांनो आपण कापून घेणार आहोत। त्याच्यानंतर ना ते काढून त्याची भाजी बनवणार आहोत। त्याच्या आधीची मित्रांनो प्रोसेस आहे, हे तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे। आता कापलेल्या बिया मित्रांनो आपण एक एक बी काढून घेत आहोत, म्हणजे त्याचे दाणे काढून घेतोय। आपल्या बिया बहुतेक काढून झालेले आहेत। आता या मित्रांनो बिया आपण पिठामध्ये मिक्स करत आहोत, जेणेकरून त्यांचा चीक पिठामध्ये मिक्स होऊन पीठ खिचून घेईल व राहिलेल्या बिया आपल्याला इझिली काढता येतील। नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत। तर मित्रांनो, आज आपण ओल्या काजूपासून जी भाजी बनवतो त्याच्या आधीची जी प्रोसेस केली जाते ते तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, आज जे ओल्या काजू असतात ना ते मित्रांनो ते कापून त्याच्यानंतर ना त्यांचे जे दाणे असतात ते काढून त्याला सोडलं जातं। त्याच्यानंतर ते मित्रांनो भाजीसाठी वापरले जातात। तर हे जी आधीची प्रोसेस आहे ती तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये पूर्ण पाहायला मिळणार आहे। तर चला तर मित्रांनो, थोड्याच वेळा आपण जास्त वेळ न लावता कंटिन्यू पहा। जी आपली प्रोसेस आहे काजू काढण्याची ते तुम्हाला दाखवतो व हे ओल्या काजूची प्रोसेस आहे मित्रांनो, ती तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे। तर चला तर मित्रांनो कंटिन्यू पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा व कमेंट करायला विसरू नका। मित्रांनो, बिया कापण्याआधी हाताला तेल लावून घ्या। ते तेल कोणतेही असू द्या, खोबरेल तेल असेल तरी चालेल किंवा गोड तेल असेल तरीही चालेल। पूर्ण हाताला मस्त तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे कुठलीही थोडीशी बाजू राहता कामा नये, नाहीतर त्या जागेवर काजूचा चीक लागल्यास तिथे तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकतं, म्हणजेच हाताला फोड येऊ शकतं, त्याच्यातून पाणी निघेल नंतर। चला तर आपलं हे तेल लावून झालेले आहे। तर आता आपण काजूच्या बिया कापून घेत आहोत। ह्या पाहत मित्रांनो, अशा काजूच्या बिया कापून घ्यायच्या आहेत आपल्याला। तुम्ही सुरीही घेऊ शकता, पण सुरीने शक्यतो पॉसिबल नाही होणार, म्हणून मित्रांनो मी कोयतीन कापत आहे। तुमच्या इकडे जर मित्रांनो कोणत्या वेगळ्या पद्धतीने कापत असेल तर तेही तुम्ही सांगू शकता। ह्या पहा मित्रांनो, आपण कापलेलं आहे। जे आतमध्ये सफेद गर दिसते तेच मित्रांनो काजू आहे। ज्यांना माहीत नाही मित्रांनो त्यांच्यासाठी खास सांगतोय, कारण कोकणामध्ये विशेषतः सर्वांना माहिती असतं। अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला सर्व काजू कापून घ्यायचे आहेत। काजू कापताना मित्रांनो विशेष लक्ष ठेवावं लागतं, जेणेकरून आपल्या अंगावर ओढू नये। तुम्ही ग्लोव्हजही घालू शकता, हँड ग्लोव्ज। जे मित्रांनो जे व्हाईट दिसतंय तेच मित्रांनो ओला काजू आहे, आणि याची भाजी खूप खायला टेस्टी लागते। चला तर मित्रांनो, आपण पटापट पहिले काजू कापून घेऊया, त्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवतो काजू कसे काढायचे असतात ते। आता मित्रांनो आपले फक्त 1-2 बिया राहिलेल्या आहेत, त्या कापून घेतल्यानंतर पुढे काजू कसे काढायचे, त्याच्यात नंतर ते साफ कसे करायचे ते तुम्हाला पाहायला मिळेल। आता पहा मित्रांनो, आपले काजू कापून पूर्ण झालेले आहेत। तर आता आपण मित्रांनो जे गर आहे ते बाहेर काढत आहोत। मी एक सराट्याची काठी घेतलेली आहे, तुम्ही काहीही घेऊ शकता, पिनही घेऊ शकता काजू काढण्यासाठी। मित्रांनो आता मी थोडंसं पीठ घेत आहे, जेणेकरून काजूचा चीक पूर्ण पिठामध्ये मिक्स होईल व ते काजू सुका होईल। अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला हे काजू पूर्ण काढून घ्यायचं आहे। तुम्ही मित्रांनो असे कच्चे खाऊ शकता, कारण कच्चे खूप भारी लागतात काजू खायला। मित्रांनो थोडंसं जास्त तुम्हाला दाखवत राहिलो तर ते खूप व्हिडिओ लॉंग होईल, त्याच्यामुळे थोडंसं फॉरवर्ड करत आहे पटापट। अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण काजू काढून घ्यायचे आहेत।
कोकणामध्ये मित्रांनो आता या टायमाला अशा भाजी तुम्हाला प्रत्येक घरामध्ये खायला मिळतील, कारण कोकणामध्ये काजूला विशेष महत्त्व आहे आणि प्रत्येकाच्या घरी अशी काजूची झाडं असतात. त्याच्यामुळे इझिली काजूची भाजी खायला मिळते. आता मित्रांनो काजूचा सीझन चालू झालेला आहे, त्याच्यामुळे प्रत्येक गरिबाच्याही घरी काजूचा भाजी मिळणार या टायमामध्ये. कोकणातील माणूस मित्रांनो या टाइम गरीब असो या श्रीमंत या टायमाला त्याच्या प्रत्येकाच्या घरी काजूची भाजी मिळणारच. जे मुंबईला असतील त्यांच्या नाही, पण जे गावी असतात त्यांच्या प्रत्येकाच्या घरी मिळणार. चला तर मित्रांनो अशा पद्धतीने आपले काजू काढून झालेले आहेत. बहुतेक जे 4-5 आहेत ते तुम्हाला काढल्यानंतर जे आपण पिठामध्ये कसे मिक्स करतोय तेही तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्याच्यानंतर कसे सोलायचे असते ते तुम्हाला दाखवतो मी. हे पहा मित्रांनो आपल्याला काजू काढून झालेले आहेत. सर्व काजू म्हणजे काजूच्या बियामधून जे गर होतं ते काढून झालेलं आहे. आता आपण हे मित्रांनो पिठामध्ये मिक्स करतोय, जेणेकरून तिचं जे चीक होतं ते पूर्ण पीठ खेचून घेणार. तुम्ही पीठ कसलेही घेऊ शकता, तांदळाचं घेऊ शकता किंवा गव्हाचंही घेऊ शकता. पाण्यामध्ये बॉईल करण्यापेक्षा मित्रांनो हे पद्धत सोपी असते. ही पद्धत सोपी असते जेणेकरून पूर्ण चीक खेचलं जातं. पाण्यामध्ये गरम केल्यानंतर तो चीक वरती येतं. त्याच्यामुळे शक्यतो ते पाण्यामध्ये बॉईल करण्यापेक्षा ही बेस्ट पद्धत आहे. तुम्ही अशा पद्धतीने काजू पूर्ण मिक्स करून ते सोलून घेऊ शकता. व हे जे सोलल्यानंतर मित्रांनो हे चीज भाजी बनवायला एकदम इझी जाते आणि याची भाजी खूप मस्त लागते, कारण याचं चीक पण पूर्ण निघालेलं असतं. जे राहिलेलं असेल थोडंफार ते भाजी बॉईल करतेवेळी निघून जातं. अशा पद्धतीने मित्रांनो पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ना पूर्ण मिक्स झाल्यानंतर ते काजूचा वरचं जे कवर असणार आहे ते काढून टाकायचं आहे. मग आपले काजू भाजीसाठी तयार. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या चॅनलवर येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळेल. चला तर मित्रांनो आपण पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.